गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीला वाहतूक पोलिसांचं नियोजन कारणीभूत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदेश सरचिटणीस उमेश अग्रवाल आणि अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ झाली आहे। आधीच सुरू असलेलं मेट्रो रेल्वेचं काम आणि पोलिसांचं फसलेलं नियोजन यामुळेच ही वाहतुकीची कोंडी होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेस आंदोलकांनी वाहतूक पोलीस कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी ठाणे शहरातील वाहतुकीचा पुरता बोऱ्या वाजला असून सुमित नावाच्या कोणाबाबाच्या सांगण्यावरून शहरातील अनेक डिवायडर टाकण्यात आले होते, त्यामुळेच वाहतूक कोंडीत ठाणेकर गुदमरले होते। आता रस्त्यातील खड्ड्यांनी पोलिसांचं नियोजन फसत असल्यानं ही वाहतूक कोंडी होत असल्याचं उमेश अग्रवाल यांनी सांगितलं। जर पोलिसांनी वेळीच योग्य नियोजन न केल्यास आम्ही या प्रकरणात न्यायालयात दाद मागू असा इशाराही अग्रवाल यांनी दिलाय। तर अभिजित पवार यांनी डिवायडर बाबाच्या सांगण्यावरून वाहतुकीचं नियोजन केलं जात आहे। हा बाबा काय मोठा आर्किटेक्ट आहे का? शहरातील रस्त्यांची कामं नागरिकांच्या हितासाठी नाहीत तर ठेकेदाराच्या फायद्यासाठी होत आहेत। निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे खड्डे पडत आहेत। परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून रुग्ण वाहतूक कोंडीत अडकून दगावतात। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक तर चाकरमान्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। याला सरकारच जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली। या आंदोलनात विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, अभिषेक पुसाळकर, श्रीकांत भोईर, संदीप वेताळ, कुणाल भोईर, समीर निटके, विशांत गायकवाड, आशिष वाघ, मनीष शर्मा, दीपक वरटे, गणेश सूर्यराव आदीही सहभागी झाले होते। ठाणे शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत ठाणे पोलीस आयुक्त आणि ठाणे महानगरपालिका आयुक्त यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी भेट घेतली। यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या सरकारला प्रशासनाला ठाण्यातील समस्या सोडवण्यास अजिबात वेळ नसल्याचं सांगितलं। फक्त या पक्षाचे नगरसेवक फोड, त्या पक्षाचे नगरसेवक फोड यामध्ये जास्त रस आहे। घोडबंदर रोडची ट्रॅफिक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे। खराब रस्ते, रस्त्यांवरील खड्डे आणि वाहतूक कोंडी यामुळे घोडबंदर रोडवरून निघालेल्या माणसाला ठाणे स्टेशनला पोहोचायला 2 ते 3 तासांचा अवधी लागतो। दिवसा हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना देखील हेवी ट्रॅफिक सोडली जाते। ट्रॅफिक अधिकाऱ्यांचा तिथे पत्ता नसतो। सगळे ट्रॅफिक व्यवस्थापन वॉर्डनच्या भरोशावर सोडलं जातं। जर ही वाहतूक समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास आम्हाला आयुक्तांच्या दालनातच ठिय्या आंदोलन करावं लागेल असा इशारा राजन विचारे यांनी दिला आहे। नियमाप्रमाणे हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा आज ठाणे शहरामध्ये हेवी वाहतूक त्या ठिकाणी सोडली जाते। त्या ठिकाणी ट्रॅफिकचे पोलीस नसतात, वॉर्डनवरती सोपवलं जातं। आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व मुख्यमंत्री जर येणार असेल ते 1-1 तास 2-2 तास मला वाटतं सर्व रस्ते बंद केले जातात। अरे कशासाठी आहे? काय करता तुम्ही? आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ या संबंध ठाणे पोलीस यंत्रणामधले जवळजवळ 60% पोलीस तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामध्ये असतात। सर्वसामान्य तिथे ह्याला ट्रॅफिकला पोलीसच त्या ठिकाणी नाहीत। आज तुम्ही बघितलं तर कित्येक दिवस आपल्याला ट्रॅफिकसाठी अधिकारी आता मला वाटतं चांगले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी चार्ज घेतलेला। आज आम्ही पोलीस कमिशनरना मला वाटतं मी जवळजवळ 20 ते 22 फोन सकाळपासून केलेले आहेत। म्हणजे 1-1 तास एका जागेवरनं न हलता त्या ठिकाणी ट्रॅफिक त्या ठिकाणी ठप्प झाली होती। आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं हे झालं तर मला वाटतं आम्हाला त्या महापालिका आयुक्त असेल किंवा आपलं पोलीस आयुक्त असेल यांच्या दालनामध्ये बसण्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही। आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे की जर ही ट्रॅफिकची समस्या दूर झाली पाहिजे, नंतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून
किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। या निर्णयाचं एसटी कर्मचारी कृती संघटनेनं स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर IS चहल, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव OP गुप्ता, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांच्यासह विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणं योग्य नाही असं सांगत बैठकीच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचं सांगत एप्रिल 2020 पासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलाय। त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरावस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। चालक वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत असं सांगतानाच एसटीचा महसूल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनीही प्रयत्न करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। एसटी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीबाबत विषयी चर्चा करताना राज्य शासनानं सर्वांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना केली असून त्याच्याशी संलग्न योजना एसटी महामंडळानं करावी, त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना होईल अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली। यावेळी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभराचा मोफत पास, निलंबित कर्मचाऱ्यांना सेवेत घेणे आदी विषयांबाबत चर्चाही करण्यात आली। यावेळी कर्मचारी संघटनेचे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, हनुमंत ताठे, संदीप शिंदे, श्रीरंग बर्गे आदींनी मनोगत व्यक्त केले। ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनचा 14 वर्षीय जलतरणपटू प्रवीण तावडे यांनी मुर्शिदाबाद, कलकत्ता येथील भगीरथी नदी 78 जगातील सर्वात लांब पल्ल्याची 81 किलोमीटरचं अंतर 12 तास 20 मिनिटात पार करून 5वा क्रमांक पटकावला। 81 किलोमीटरचं अंतर पोहून जाणारा आयुष तावडे हा स्पर्धेतील सर्वात लहान जलतरणपटू ठरला असून त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे। आयुष तावडे हा ठाण्यातील पाचपाकडे येथील सरस्वती सेकंडरी स्कूल येथे 10वीत शिकत आहे। तसंच तो ठाणे महापालिकेच्या मारुतराव शिंदे तरण तलाव येथे नियमित जलतरणाचा सराव कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे। ठाणे महापालिकेचे कर्मचारी प्रवीण तावडे यांचा तो पुत्र असून नुकताच बँकॉक येथे झालेल्या आशियाई निमंत्रित जलतरण स्पर्धेत स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या 5 वर्षीय रेयांश खामकर यांना 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकही प्राप्त केलेत। तर खनक दिनेश करडे या जलतरणपटूनं 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक पटकावली आहेत। या दोन्ही जलतरणपटूंचं देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे। स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या या सर्व जलतरणपटूंचं ठाणे जलतरण हौशी जलतरण संघटनेचे आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने, उपाध्यक्ष राजेश मोरे, सचिव राजेंद्र पालकर, ठाणे महापालिकेच्या क्रीडा अधिकारी तथा उपायुक्त मिनल पालांडे, तरण तलाव व्यवस्थापक रीमा देवरुखकर, उपव्यवस्थापक रवी काळे यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात।
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना 5 ते 19 सप्टेंबर या कालावधीत पथकर म्हणजेच टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। या शासन निर्णयानुसार मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यासह इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत लागू असेल। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफीसह अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी 14 ऑगस्ट रोजी झालेल्या गणेशोत्सव पूर्वतयारी आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते। त्यानुसार टोल माफीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। या टोल माफी सवलतीसाठी गणेशोत्सव 2024 कोकण दर्शन अशा आशयाचे स्टिकर स्वरूपाचे टोल माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचं नाव असा मजकूर लिहून ते स्टिकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, पोलीस, वाहतूक पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे वाहतूक गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसनाही टोल माफी लागू असणार आहे। गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येतील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा RTO यांच्याकडून हे पास ST महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। पोलीस आणि परिवहन विभागानं गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या आधी देखील सूचना आहेत। पोलीस चौकी आणि RTO कार्यालयांमध्ये उपलब्ध करून द्यावेत असे आदेश दिले आहेत। हा पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे।